नमस्कार, मी सुचिताच धीरज लाईफस्टाईल लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी स्वागत करते। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या सर्वोच्च आपल्या चॅनलवर। हॅपी बर्थडे टू यू। आजचा दिवस आमच्या कुटुंबांसाठी खूप खास आहे, कारण आज आहे आमच्या भाऊंचा वाढदिवस। दरवर्षी आपण वाढदिवस साजरा करतो, केक कापतो, पार्टी करतो, पण यंदा काही ठरवलं होतं की भाऊंचा हा वाढदिवस थोडा वेगळा करायचा, अनोखा करायचा, आयुष्यभर आठवणीत राहील असा साजरा करायचा। सकाळी उठल्यानंतर घरातल्या सर्वांनी मिळून भाऊंचे औक्षण केलं। आम्ही गावाहून सातारला गेलेलो होतो भाऊंच्या बड्डेसाठी खास, त्यामुळे मनापासून शुभेच्छा दिल्या आणि चांगल्या संकल्पनाने आमच्या एका खास दिवसाची सुरुवात झाली। कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात देवाच्या आशीर्वादाने व्हावी, म्हणूनच आम्ही निघालो शेंद्रे येथील साखर कारखान्यालगत असलेल्या आई तुळजाभवानीच्या मंदिरात। तिथे आई तुळजाभवानीचं अतिशय सुंदर आणि प्रसन्न अशी मूर्ती आहे। मंदिराच्या परिसरात पाऊल ठेवताच एक वेगळी शांती आणि सकारात्मकता जाणवते। भाऊंचा उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी आम्ही तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना केली। दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या शांत आवारात आम्ही थोडा वेळ बसलो। निसर्गाच्या कुशीत आणि देवाच्या सानिध्यात मिळालेला हा वेळ मन अगदी प्रसन्न करून गेला। त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला आमच्या मुख्य ध्येयाकडे। आम्ही निघालो वळसे या गावामध्ये। आणि गळ्यात सोन्याचं नेकलेस बनवते मला ती बंद, एका सेकंदात होतो मी स्पीचलेस। वळसे या गावात विशेष आणि मतिमंद मुलांचे एक वसतिगृह आहे। काय हे सातारा जवळच आहे। तिथे पोहोचल्यानंतर तिथल्या संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आमचं अतिशय आपुलकीने आणि सुंदर पद्धतीने स्वागत केलं। Happy birthday to you. I wish you happy birthday, happy birthday, happy birthday.
स्वागत. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर आहे. सत्यशे वागणूक सुंदर है, सत्यशे वागणूक सुंदर है. आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 या दिवशी सुरेश शिंदे सर यांच्या वाढदिवसानिमित्त बालचिमुकल्यांना बालवड्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उपस्थित सर्व पाहुणे नागत बालवडीचे चिमुकले पुष्प देऊन करतील, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करते. सुरेश शिंदे सर यांचे स्वागत अथर्व करेल. उपस्थित इथे जमलेल्या सर्व पाहुण्यांचे मी हार्दिक स्वागत करते. सुरेश शिंदे सर यांचे औक्षण करण्यासाठी मी शरीला आमंत्रित करते. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. सुरज सरांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभावं, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो, ही बालचिमुकल्यांच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना. सुरेश शिंदे सर यांच्या वाढदिवसानिमित्त बालचिमुकल्यांना साहित्य वाटप करण्यात आले आहे. थँक्यू म्हणा. उपस्थित पाहुण्यांनी आसनस्थ व्हावे. हॅलो, आज या हॅलो 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 सर्वप्रथम आपणा सर्वांना आज 15 ऑगस्ट निमित्त आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि शुभेच्छा देत असतानाच आज माझा वाढदिवस आपल्या सर्वांसोबत मला साजरा करण्याचा योग आला आणि तो साजरा करण्यासाठी मला हे मंच मिळवून दिल्याबद्दल एकदा संस्थेला मी मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या चांगल्या कार्याला शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून अशीच उत्तरोत्तर चांगली कामं घडू आणि त्या चांगली कामं घडत असताना त्यामध्ये खारीचा वाटा आमचाही राहू हीच परमेश्वरांनी प्रार्थना करतो. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या वाढदिवसानिमित्त आपण उपस्थित राहिलात, मला थोडी सहकार्याची संधी दिली त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. मी बालगृहाच्या वतीने आभार मानते की त्यांनी त्यांच्या आनंदाच्या क्षणात आमच्या या बालचिमुकल्यांना सहभागी करून घेतले, त्याबद्दल मी आपले आभारी आहे. असेच तुमचे मुलांवरचे प्रेम मार्गदर्शन कायमस्वरूपी आम्हाला लाभत राहो अशी मी आशा व्यक्त करते आणि इथेच कार्यक्रम संपला ते जाहीर करते. पण जेव्हा आम्ही त्या मुलींच्या मध्ये गेलो ना, तेव्हा काही क्षणासाठी आमचं मन अगदी स्तब्ध झालं होतं. त्या मुलांकडे पाहून मनात एक विचार आला की देवाने त्यांना जरी काहीपासून वंचित ठेवलं असलं तरी त्यांच्यातला एक अथांग प्रतिभा दडलेला होता. त्या मुलांनी स्वतःच्या हाताने बनवलेली वेगवेगळी
अत्यंत सुंदर अशा राख्या आणि गणपती डेकोरेशनसाठी काही डेकोरेटिव्ह फुले बनवलेली होती. जेव्हा आम्ही ती पाहिली ना तेव्हा आम्ही अक्षरशः आश्चर्यचकित झालो. त्या राख्यांमध्ये त्यांचं निष्पाप प्रेम आणि मेहनत स्पष्ट दिसत होती. खरोखरच कला कौशल्याला कोणत्याही मर्यादा नसतात हे तिथं सिद्ध झालं होतं. भाऊंचा हा वाढदिवस आमच्या कायम स्मरणात राहील. तुम्हाला आमचा हा छोटासा आणि अर्थपूर्ण प्रयत्न कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सुंदर व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत रहा. धन्यवाद.